हॅलो गाईज. झालं. बोलो. हां येस. तर आज आपण एक चॅलेंज करणार आहे ज्याच्यामध्ये तू पण एक मी सौरभला काही वियर्ड क्वेश्चन्स विचारणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. ठीक आहे. हां ज्याचे तुला लॉजिकल आन्सर्स द्यायचे आहेत, ओके. जे तुझ्याकडे बिलकुल नाहीये. गजब बेइज्जती है. बघूया ना, बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन असा असणार आहे, जर समज मी मुंगी बनले तर तू काय करणार? मुंगी का बनायचं? मुंगी मुलगी आहेस ना, बनले का बनायचं तर मुंगी? प्रश्नावर प्रश्न विचारू नको, हा, उत्तर दे. ओके, हा. हा, जर तुला काय करणार तू? अच्छा, तू मुंगी झाली तर मी काय करणार? मी मुंगा बनणार. तू मुंगी, मी मुंगा. हा, साखरेच्या डब्यात लग्न करूया. लग्न करूया. लग्न हे फिक्सच आहे. मुंगा बनून सुटलंय काय? म्हणजे सुटणार आहे काय? आपल्या दोघांचं लग्न करायचंच आहे ते. म्हणजे हा. मुंगा बनणार तू आणि हा. साखरेच्या डब्यात माझ्याशी लग्न करणार. लग्न म्हणजे करणार. इथे पण तू लग्न करणार. Yes, yes. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, जर समज मी अचानक कुठेतरी गायब झाले तर तू काय करणार? गायब हो झाले. मग मी पण गायब होणार. हो, मी पण गायब होणार. मौत को छू के टक से वापस आ सकता. मग आपण दोघं जाऊन गायब दुनियामध्ये लग्न करूया. हा, मुंगी झालेलीस म्हणून मुंगा बनायला लागलं. लग्न Multiverse सगळीकडे चं काय boss? करायचं. हा? लग्न सगळीकडे करायचंच. लग्न बोलणार तुला आधीच. कोणाशी? हा, तुझ्याशी. हो, ठीक आहे. भाई, चालेल, सवाल आहे मला काय? आवडेल. आता नेक्स्ट क्वेश्चन, Yes, जर yes. समज एखादी मुलगी तुझ्यासोबत फ्लर्ट करत असेल तर तू काय करणार? ये फंस गया सी. का आली ती मुलगी फ्लर्ट करायला? सिच्युएशन दिली तुला. ना मला सांग का? सिच्युएशन आहे ती. काय करत होती तिला? फ्लर्ट करत असेल तर तू काय करणार? हे मी किती पण बरोबर दिलं चुकणारच आहे, मला माहिती आहे. हा. ओके. फस गया. मी तुला बोलवणार हा, आणि तुला सांगणार, तुला बोलवणार किंवा कॉल करणार. तू जर येत नसेल तर तुला कॉल करणार आणि तुला सांगणार की ही मुलगी मला फ्लर्ट करते, हिला तू तुझ्या पद्धतीने उत्तर दे. नाही, पण ती मुलगी फ्लर्टच का करेल तुझ्यासोबत? तू तिला एवढं कम्फर्टेबल बनवलंस तुझ्यासोबत की ती तुझ्यासोबत येऊन फ्लर्ट करेल. comfortable? unknown आहे? अरे, जी मुलगी तुझ्या ओळखीची आहे किंवा खूप क्लोज आहे, खूप कम्फर्टेबल आहे तुझ्यासोबत, तीच फ्लर्ट करणार येऊन. अरे मग काय दररोज का तोंडाला असं करून जाऊ? पण तू एवढं कुठल्याही मुलगीला कम्फर्टेबल का बनवणार तुझ्यासोबत, किंवा एवढं क्लोज का म्हणजे होणार कुणी तुझ्या की तुझ्यासोबत फ्लर्ट करायचा हक्क भेटेल तिला? एवढं क्लोज, एवढं कम्फर्टेबल. नाही, चुकलं, माफ करा, चुकलं. हा प्रश्न मला, ह्याचं उत्तर आवडलेलं नाहीये तुझं, मी कन्व्हिन्स नाहीये. ते मला माहिती तुला आवडणार नाही. ह्याचं उत्तर मी तुला देते नंतर. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. जर समज मी एखादी म्हणजे मी कुकिंग केलं तुझ्यासाठी, एखादी डिश बनवली आणि ती खूप टेरिबल बनली आहे, म्हणजे खूप वाईट, असं बघूनच कळते की ती खाण्यालायक नाही आहे, तर तू ती टेस्ट करणार? बिलकुल करणार भाई. करायचंच आहे. मीच केलंय, माझंच पोट खराब झालंय, म्हणजे माझंच पोट भरतं त्याच्यानी. मग मी करणारच. आता तू जर तू काही करतेस तर सगळ्यात पहिले चकतो कोण? मीच चकतो. बरोबर आहे की नाही? हे पण मी चकणार. तुझ्या हातचं सगळं विष लागलं तरी ते अमृतच आहे. सगळं अमृतच आहे भाई. ओके. म्हणून मला ते खूप आवडणार. मग तू काही दे, मला ते आवडतच. तुला माहितीच आहे. विष देत नाही मी तुला. नाही, विष तू देणारच नाही, मला माहिती आहे. पण हे तुझा जे खाणं आहे ना, ते त्याच्यापेक्षा म्हणजे ते तर जे हा विष कुठे आणि हे कुठे बाई, म्हणून ते मला आवडणार. 100% आवडणार. गुड. जायचं मग हॉस्पिटलला. काय मजाकता. शांत हो जाओ. दुखायला लागली. हा, शांत हो जाओ. अजून एक क्वेश्चन आहे, लास्ट. अरे थांबा, गडबड करू नका. हाय, मजे घ्या तुम्ही. शेवटचा question मजा आहे. घे. हा, ज्याचं तू चांगला आन्सर द्यायचा व्यवस्थित. तसं पण एका क्वेश्चनचा आन्सर मला आवडलेलं नाहीये. तर समज आपल्या दोघांचं भांडण झालंय, ठीक आहे, आणि तुझी एखादी फ्रेंड येऊन तिनं तुझी साईड घेतली त्या भांडणात, म्हणजे तिला असं वाटलं की सौरभ जे बोलतो ते बरोबर आहे, तर तेव्हा तू तिला काय बोलशील? तू तिला थँक्यू बोलशील का तुझ्या? हा, म्हणजे थँक्यू बोलणार की आमचं भांडण मिटवलीस, माझी साईड नाही घेतलीस म्हणून नाही, आमचं भांडण मिटवलीस. ठीक आहे. तू मला एक गोष्ट सांग आता, तू तिला थँक्यू बोलणार, पण तू मुळात जाऊन तिला आपलं भांडण झालं हे सांगणारच का? आपल्या दोघांमधल्या गोष्टी तिसऱ्या माणसाला सांगणारच कायस तू भांडणाच्या? त्या पण पहिली गोष्ट म्हणजे ते 2 मुली येऊन पिडले मला अक्षरशः. आता
पहिल्या क्वेश्चन मध्ये बिझी होतो ना मी, पहिल्या प्रश्नामध्ये जरासा बिझी होतो म्हणून जरा आता आठवलं. हा ताता पप्पा नाही, आता बघ तू नाही सुट्टी नाही. बघ आता तू जर आता बोललीस ना की असं असं झालं, तर मी पहिली गोष्ट म्हणजे आपली भांडणं होऊच देणार नाही. हा, आणि जरी समज कुठे तर आपलं बाहेर झालं भांडणं, जरी तर मी कोण माझ्या कानातून बडबडू दे, कोण आजूबाजूला येऊन बडबडू दे किंवा माझी साईड घेऊ दे, मी कोणाकडेही बघणार नाही. मी असं समजून जाणार की माझ्या आजूबाजूला कोण नाही आहे, माझ्या आजूबाजूला फक्त भूत आहेत, म्हणजे फक्त आजूबाजूला भूत आहेत, बस. मी समजून जाणार की कोण नाही, फक्त माझ्यासमोर माझी बायको आहे, ती भांडते, जे होतच म्हणजे जे होत आहे आता या टास्कमध्ये, आणि मी भांडणार बस. हा, मी कधी कोणाला येऊ देणार नाही माझ्या साईडला. ठीक आहे, म्हणजे मी रोज भांडते तुझ्यासोबत असं रोज बोललास ना, हे भगवान की जी भांडतच असते. नाही नाही, मला हे आवडलेलं नाही उत्तर. दुसऱ्या चान्स मध्ये तू थोडं बोललास, बट ठीक आहे. ओके, बट ठीक आहे, बाकीचे जे क्वेश्चन्स होते त्याचे आन्सर्स मला आवडले, जसं की तू मुंगा बनणार माझ्यासाठी, आणि तू मी गायब झाले तरी पण गायब वर्स मध्ये येणार आणि लग्न करणार माझ्यासोबत, म्हणजे तू माझ्यासोबतच लग्न करणार कुठल्याही युनिव्हर्स मध्ये. हे आन्सर्स मला आवडलेले आहेत आणि त्याच्यासाठी तुला पॉइंट्स भेटतील. आणि म्हणजे ठीक आहे, तू जिंकलास असं म्हणू शकतोय आपण, कारण 2च क्वेश्चनचे आन्सर्स नाही आवडलेत मला, 3 तर चांगले वाटले. तर कसं आवडलं 2 प्रश्नाचे उत्तर तुला? हा, त्या दोन्हीमध्ये मुली आलेत, किती चांगलं उत्तर दे. गाईज तुम्ही सांगा कमेंट करून हा काय आन्सर देऊ शकला असता त्या प्रश्नांचे. काही नाही, ह्याचं उत्तर काही नाही. तुम्ही पण देऊ शकणार आणि देऊ नका, नाहीतर बायका येतील मारायला. देऊ नका. बट ठीक आहे गाईज, माझा नवरा रेड ग्रीन घ्या, रेड 5 मधून 3 प्रश्नाचे उत्तर चांगले दिली. हा, ते 2 मुली रेड झाले, चुकून झालं. ग्रीन फ्लॅग आहे, ग्रीन फॉरेस्ट आहे गाईज, गर्ल्स ग्रीन फॉरेस्ट आहे, कारण हा सगळ्या युनिव्हर्स मध्ये माझ्यासोबत लग्न करणार आहे. खूप चांगला आहे माझा नवरा, सुटलंय म्हणजे चांगलं आहे ना, करायला नाही सुटणार आहे. चलो, थँक्यू गाईज आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू गाईज. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर. आणि अजून कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस किंवा अजून काय तुम्हाला बघायला आवडेल आमच्याकडून ते प्लीज कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. प्लीज नक्की सांगा, प्लीज लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय. अजून बोलायचं आहे ना आपल्याला गाईज, लवकरच भेटू जगलो तर.